आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आहेत। भाऊ, राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये भारतामध्ये संपवण्याची भाषा केली, कसं पाहतायचं? राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन भारतातलं रिझर्वेशन आरक्षण संपवण्याची जी भाषा केली, राहुल गांधीच्या पोटातला मळ हा बाहेर आलेला आहे, तो उठावर आलेला आहे। मुँह में राम बगल में छुरी अशा प्रकारची त्यांची प्रवृत्ती दिसून आली आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा आता जनतेसमोर आलेला आहे की एकीकडे लोकसभेमध्ये संविधान हातामध्ये घेऊन फिरायचं आणि संविधान धोक्यात आहे म्हणून BJPला बदनाम करायचं आणि लोकांची दिशाभूल करून मतं घ्यायची, आणि दुसरीकडे बाबासाहेबांनी निर्माण केलेलं संविधान, ज्या संविधानातून मागासवर्गीय, आदिवासी, OBC जेवढ्या समाजाला रिझर्वेशन त्या ठिकाणी मिळतं त्याचं रिझर्वेशन संपवण्याचं कट कारस्थान अमेरिकेत जाऊन करायचं, तिथे कट रचायचा। आणि या समाजाने ज्यांनी हजारो वर्ष इतका कष्ट सहन केले, अपमान सहन केला, त्या सगळ्या समाजाला पुन्हा तशाच प्रकारचे दिवस जगण्याकरता मजबूर करायची योजना राहुल गांधींनी त्या अमेरिकेत जाऊन आखलेली आहे। आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांना सुद्धा या काँग्रेसने उभ्या हयातमध्ये निवडणुकीत दोनदा पाडून दगा दिला। आता बाबासाहेबांचं संविधान बदलून पुन्हा बाबासाहेबांना दगा देण्याचं षडयंत्र रचत आहे। सगळ्या गोर गरीब आदिवासींचं रिझर्वेशन हिसकून त्यांच्या तोंडाचा घास हिसकवण्याचा प्रयत्न हा राहुल गांधींनी केलेला आहे, आणि म्हणून त्याची जीभ छाटणाऱ्याला मी 11 लाखाचं बक्षीस त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। नाही, राहुल गांधीकडून असं म्हणण्यात आलं की माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे। कसला वापराचा विकास केला? ज्या वेळेला तुम्ही खुल्याम अमेरिकेत जाऊन सांगतात की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, याच्यामध्ये विपर्यास काय आहे? कसला विपर्यास आहे? खुल्याम जर तुम्ही सांगता की रिझर्वेशन आम्हाला संपवायचं, याचा अर्थ काय? तुम्ही देशातल्या तमाम आदिवासी, मागासवर्गीय, गोर गरीब, एकीकडे तर महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षण मागून राहिला, OBC वाले आरक्षण टिकवण्याकरता लढून राहिले, तिकडे धनगर आरक्षण मागून राहिले, त्यांना तर भेटाच्या आधीच तुम्ही रद्द करून राहिले। म्हणजे त्यांचा 50 वर्षाचा लढा गेला तिकडे चुलीमध्ये, कुठे त्यांना तर मिळणारच नाही आहे, आणि ज्यांना आहे ते पण संपवून राहिले। हे त्यांचं असं वक्तव्य आहे, त्यांनी असं म्हटलंय की या देशातील विषमता जर दूर झाली, संपूर्ण संपुष्टात आली, तर ही आरक्षण इथं रद्द करण्यात येईल। तुमच्या मते विषमता उद्या तुम्हाला तुमचं सरकार आलं की संपवायची आहे का? उद्या काँग्रेसचं सरकार आले म्हणजे विषमता संपली असं म्हणायचं का तुम्हाला? आज तुम्ही देशात फिरता, गोरगरिबाच्या झोपड्यात झोपायचं नाटकं करता, गरिबाच्या वस्तीत जाता, तुम्हाला दिसत नाही का अजून समाज कुठं आहे म्हणून? मग कशाला नाटकं करता गरिबांच्या झोपड्यात जाऊन जेवण करायचे? तर हे आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड होते। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।